नाशिकच्या मालेगावातील सवंदगाव शिवारातील गिरणा नदी पात्रात अडकलेल्या त्या 15 मासेमारांना रेस्क्यू करण्यात मालेगाव प्रशासनाला अखेर यश आले। वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करत 3 फेऱ्यांमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 15 मासेमारांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलं। मालेगाव धुळे येथील 15 मासेमार हे मासेमारी करण्यासाठी सवंदगाव शिवारातील नदीपात्रात उतरले होते। कळवण तालुक्यातील या भागातील सनकापूर आणि हरणबारी या धरण पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सोडण्यात आलेला होता। हे पाणी वाढल्यानं 15 मासेमारी नदीपात्रातील एका खडकावर अडकले। स्थानिक अग्निशमन दलाच्या वतीने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांना यश आलं नाही। त्यांच्याकडून देखील काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र पाण्याचा प्रवाह वाढतच असल्यामुळे मासेमारांना वाचविण्याचे प्रयत्न करत होते। व्यवस्थापनाशी संपर्क करून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे बचत कार्य पुन्हा सुरू करण्यात आलं। अखेर आज सकाळी 12 वाजताच्या सुमारास वायुसेनेचे हेलिकॉप्टर दाखल होऊन 3 फेऱ्या पूर्ण करत अडकलेल्या 15 मासेमारांना रेस्क्यू करत त्यांना वाचवण्यात यश आलंय। प्राथमिक उपचारासाठी मालेगाव शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आदींसह अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, प्रांत अधिकारी नितीन सदगीर व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन नंतर समाधान व्यक्त केले। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद।